नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. खिमाजी ऑकल्ट इन्स्टिट्यूटच्या माहितीवर आधारित आपण नामांक म्हणजे नेमके काय आणि नावाच्या स्पंदनांची ताकद किती मोठी असू शकते हे जाणून घेणार आहोत. नावाचा नुसता अर्थच नाही, तर त्यामागे एक लपलेली ऊर्जा कशी काम करते हे या माहितीतून आपण उलगडणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता सर्वात आधी एक साधा प्रश्न पडतो. नाव म्हणजे नेमकं काय? ती केवळ कागदोपत्री असलेली आपली एक ओळख आहे का, की त्याही पेक्षा जास्त काहीतरी? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. ही माहिती सुचवते की नाव हे केवळ एक लेबल नसून ते खरोखरच आपली ऊर्जा, आपले व्यक्तिमत्व आणि समाजातली आपली प्रतिमा सक्रियपणे घडवण्याचे काम करते. ओळख आणि नामांक. आता ह्या अंकशास्त्राचा मूळ आधार खरोखरच खूप कुतूहलजनक आहे. या शास्त्रानुसार बघायला गेलं तर नावातील प्रत्येक अक्षर हे केवळ एक मुळाक्षर नसतं. त्याला एक अत्यंत विशिष्ट असं न्यूमेरिक व्हॅल्यू म्हणजेच अंकमूल्य दिलेले असतं. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक अक्षराशी एक विशिष्ट संख्या आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा घट्ट जोडलेली असते. नामांक म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर नावातील सर्व अक्षरांच्या अंकमूल्यांची बेरीज केल्यावर जो एक एकूण क्रमांक तयार होतो त्याला नामांक असं म्हणतात. आणि हेच ते सूत्र आहे ज्यातून एक अत्यंत अद्वितीय अशी स्पंदने किंवा ज्याला आपण व्हायब्रेशन्स म्हणतो ती निर्माण होतात. आता हा नामांक काय दर्शवतो? एकदा का हा क्रमांक तयार झाला की त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात नेमका काय परिणाम होतो? हाच नामांक एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल आणि बाहेरील जगाशी येणाऱ्या संबंधांबद्दल नेमकं काय उलगडून दाखवतो हे पाहणं खरोखरच खूप रंजक आहे. हा नामांक प्रामुख्याने 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर प्रभाव टाकतो. पहिली गोष्ट म्हणजे इतर लोक आपल्याकडे कसे पाहतात. दुसरी म्हणजे आपली संवाद साधण्याची शैली कशी आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपली सामाजिक प्रतिमा कशी तयार होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन संधींना नैसर्गिकरित्या स्वतःकडे आकर्षित करण्याची क्षमता. हे अगदी एखाद्या अदृश्य चुंबकासारखं काम करतं जे या नामांकावर अवलंबून असतं. ऊर्जेचे संतुलन आणि असंतुलन. बघा, कोणत्याही ऊर्जेच्या बाबतीत सुसंवाद आणि विसंवाद ह्या 2 बाजू असतातच. नाण्याच्या 2 बाजूंसारखं आहे हे. नामांकांच्या बाबतीतही अगदी असंच होतं. ह्या अंकांची स्पंदने योग्य प्रकारे जुळलेली आहेत की नाही यावरच बरंचसं यशाचं गणित अवलंबून असतं, असंही माहिती स्पष्ट करते. आता हा फरक नीट समजून घेऊया. संतुलित स्पंदने विरुद्ध असंतुलित स्पंदने. जर नावाची स्पंदने संतुलित असतील